दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा सजाऊया हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शरीरे जेवून जाई सासऱ्या मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काय म्हणतो पेशंट? बीपी शुगर सगळं नॉर्मल आहे एकदम. 4 दिवसाचा डोस लिहून देतो तुम्हाला. पळायला लागाल उद्यापासून तुम्ही. पण डॉक्टर, बाबांना अचानक चक्कर कशी काय आली? अगं काळजी कशाला करतेस? मलाही येते कधी कधी चक्कर. बरं तुझं नाव काय? गौरी. काय ग गौरी, काळजी घेतेस ना बाबांची? मासे बिसे करून घाल त्यांना. आणि बाबांसाठी कालवण किंवा तिखलं केलं ना तर बोलव मला जेवायला. हो. माझ्या सासूबाई कालवण फार सुंदर करतात. अरे वा. त्यांनी केलं की तुम्हाला बोलवीन मी. अहो काय झालं अचानक? काय नाही का, मला चक्कर आली. आता ठीक आहे. डॉक्टर साहेब, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. आता मी तुम्हाला म्हणलं ना, आणि ही माझी पत्नी सरिता. सावंत साहेब, आजच्या दिवस आराम करा. उद्या पाठवतो घरी तुम्हाला. काय हा मुलगा ना तुमचा, हात गाडीवर घालून घेऊन आला तुम्हाला. कसला डॅशिंग मुलगा आहे हो तुमचा. तुम्ही उगाच काळजी करता सावंत. कसलं टेन्शन घेतलंय का? चला मी औषध लिहून देतो तुम्हाला. जरा बाहेर या. जी डॉक्टर, हे आमचे शेजारी आहेत. मी येते, मला सांगा. बरं चल. आता बरे वाटतंय का? डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? नाही, तुमच्या बापांचं बीपी शूट झालं होतं. आता कंट्रोलमध्ये आहे, पण काहीतरी टेन्शन आहे. तुम्ही विचारा त्यांना. तू टेन्शन घेऊ नको. लागलंच तर मला फोन कर. थँक्यू डॉक्टर. या. क्या कहा डॉक्टर ने? बाबांना कसलं तरी टेन्शन येत म्हणाले. ह्यांका कसलं टेन्शन? हे दुसऱ्यांका देतं टेन्शन. मी टेन्शन घेतो म्हणून आपलं घर उभं आहे. नाही ते येवा ना. अहो आराम आराम. आई अगं शांत बस, शांत बस. तब्येत बरी नाहीये की नाही त्यांची? अगो तब्येत बरी नसाल झाला काय? चांगले ठणठणीता बघितलंच ना. आता मी बोलल्यावर कसं रेडिओ चालू झालो तो. शांत बस, शांत बस. बर, नशिकेतला कळवला काय? गौरी फोन करणार आहे. हा हा. बर. कशी आहे ही? मस्त दिसते. हा है ना? मस्त आहे ना? काका ही कितीला आहे? 1500 रुपयाची. हा. इकडली ती दाखव. ती बघू जरा. कुणाचा? गौरीचा. मग घेतला का नाही? काय सांगणार आहेस? शॉपिंग करतोय? हे बघ, काय बोलायचं ना ते नीट ठरव आधी. मला नंतर गोंधळ नकोय. आणि तुला माहितीये तुझी बहीण किती हुशार आहे ते. काका ती साडी दाखवा जरा. एक बघा. हा. एक बघा. हे बघ, तू फोन नाही उचलला तर लगेच माझ्या फोनवर फोन केला. राहू दे, मी पण उचलणार नाही. चल ना, बघ ना काय म्हणते ती. राहू दे ना, नाही उचलायचं आता मला. काका ही दाखवा. दोघे फोन का नाही उचलत आहे? ऑफिस सुटलं असेल एव्हाना. काय करू? हाँ वेणु, नहीं वो अब ठीक है.
ठीक है, हम यही हैं। चलिए रखते हैं। क्या हुआ? नचिकेत दादा आणि वहिनी दोघेही फोन उचलत नाहीयेत. नचिकेत? आपके दादा मतलब आपके भाई? वही ना जो ऑस्ट्रेलिया जा रहे हैं? ऑस्ट्रेलिया? नाही. तुला कोणी सांगितलं? जी वो फोटोकॉपी वाला आपके बाबा को ये बता रहा था, मतलब मुबारकबाद दे रहा था उनको, तो म्हणजे आमचा नचिकेत दादा? कसं शक्य आहे हे? आपका भाई ऑस्ट्रेलिया जा रहा है, आपको पता नहीं? इसका मतलब आपके बाबा को भी नहीं पता होगा। अरे हम वहीं थे जब वो फोटोकॉपी वाला ये बात बता रहा था। यही टेंशन होगी, इसी की वजह से उनका बीपी शूट अप हो गया। असेल. आप ये हिम्मत मत हारिए, अब तो आपको ही उनकी हिम्मत बनना है ना। उनको समझाने और संभालने की जिम्मेदारी अब आपकी है। मी आज जाते. काय ग, काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, काळजीचं काही कारण नाही. उन्हामुळे चक्कर आली असेल, बाकी काही नाही, सगळं नॉर्मल आहे. पण अशी अचानक चक्कर कशी काय? अगो ते तर सांगताय ना काळजीचं काय कारण नाही म्हणून. परत परत काय विचारतस तू? पण ह्यांच्या कीस काढतेस ना प्रत्येक गोष्टी. आई, काळजी वाटते ना? हो ते तर आहेत गो. आता रेडिओ गुन्हामुळे चक्कर आली तर कसं व्हायचा? आजी का ग उगाच चिडवते? बोलली, बाबाची लेक बोलली. हॅलो, हा बोल. बर ये. काय ग, नची होता का फोनवर? येतोय? नाही, विकीचा, तो येतोय. हो का? बरं आहे. नाही, चांगलं आहे ना, म्हणजे आपलं कुणीतरी माणूस पाहिजे इथे. गुणाचा आहे हो पोरगो, किती करतो आपल्यासाठी. नाही एक्सक्यूज मी मॅम, मधुसूदन सावंत आज दुपारी ज्यांना ऍडमिट केलं ते कुठल्या रूम मध्ये? सावंत ज्यांना हातगाडीवर आणलं ते. काय? हो, ते रूम नंबर 1 मध्ये आहेत. हातगाडीवर आणलं त्यांना? विकी, बट शिवने खूप केलं यांच्यासाठी. त्याने ते वेळेत आणलं म्हणून, अदरवाईज. ठीक आहे, काय ते बघूया. दिस वे. थँक्यू. थँक्यू सो मच. चल चल, हे चल लवकर. विकी, व्हॉट आर यू डुईंग? थांब रे. तो शिव स्वतःला फार हुशार समजतो ना, हिरो समजतो ना स्वतःला. हा मला त्याला दाखवतोच. अरे बट त्यानं तर हेल्प केलं ना. हेल्प? ही अशी हेल्प? हातगाडीवर टाकून आणलं त्याने बाबांना. डोंट डू दिस. का रिक्षा टॅक्सीचा काय संप होता का? काही रे, फक्त पैसे वाचवले असतील त्याने, बस, बाकी काय नाही. अरे पण तू काय चाललंय तुमचं? सिस्टर, 17 नंबर रूम कुठे? तिकडे. आहे, सापडली. एक्सक्यूज मी, इट्स एन इमर्जन्सी. अरे शिव, अरे तू का उभा आहेस? बस ना. अरे बैठो बैठो. नहीं, हम ठीक है. बहुत किया, खूप केलं आमच्यासाठी तू. अरे तुझा आमचा एवढा घरोबा नसताना सुद्धा खूप धावपळ केली. जी वो कह रही है आप हमारे रिश्तेदार नहीं है, फिर भी आपने बहुत तकलीफ उठाई, मदद की, थैंक यू बोल रही है. हाँ हाँ जी, नहीं, हमने तो बस इंसानियत के नाते अपना फर्ज निभाया और कुछ नहीं. वही तो कोई करता नहीं है ना आजकल, इसलिए हम भी थैंक यू बोल रहे हैं. हाँ. नहीं, ऐसी कोई बात नहीं है. बाबा, बाबा, बाबा कसे? बाबा बरे आहेत आता. बरे आहेत ना? अरे देवा, अरे काय झालं हाताला तुझ्या?
आजी ते सांगतो आधी, पण मला माफ कर. अरे पण आजी मी चुकलो. बाबांचं हे असं झालेलं कळून सुद्धा मी वेळेत नाही पोहोचू शकलो ग. ठीक आहे आता बरे आहेत ते. तुझ्या हाताला काय झालंय? ते माझा ऍक्सिडेंट झाला. काय? त्याचं काय झालं नाही, मी आजीशी फोनवर बोलत होतो. आजीचा फोन ठेवला आणि हातातली सगळी कामं बाजूला टाकून तडक रेडिओ स्टेशनकडे निघाला. डोक्यात ना सतत बाबांचा विचार, बाबांची काळजी, कसे असतील, कुठे असतील, आणि ते कसे आहेत हे तुम्हाला कळवायचं होतं, ते सुखरूप आहेत हे तुम्हाला कळवायचं होतं, हाच विचार डोक्यात. मग मी पुढच्या चौकात गेलो तर मला बाबा दिसले. काय? म्हणजे बाबांसारखा एक माणूस दिसला. पाठमोरा होता, त्याचा चेहरा दिसत नव्हता. मला वाटलं बाबाच आहे आणि मी एक्साइट झालो. आनंदाच्या भरात मी तुम्हाला फोन करत होतो, नंबर डायल करायला गेलो, रस्ता क्रॉस करत होतो तर इतकं ट्रकनी उडवलं. अरे देवा, काय बोलतोस तू? काय हे विकी, असं फोन डायल करता करता रस्ता क्रॉस करायचा असतो का? सॉरी आई, ते चुकलंच माझं. माझ्यामुळे तुला त्रास झाला ना? बस काय आजी बोललीस, केलंच ना विकीला परक. आजी अगं उलट तुझ्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी वाचलो. अगं ट्रक खाली मरता मरता वाचलो, हातावर निभावलो थोडक्यात. माहिती बाबा, आता मला या हाताचा खूप राग यायला लागला. हो म्हणजे हे सगळं ड्रेसिंग करण्यात वेळ गेला निघून, म्हणून मी वेळेत पोहोचू शकलो नाही. आजी मी जर वेळेत पोहोचलो असतो ना तर मी बाबांना चक्करच येऊ दिली नसती. म्हणजे त्यांना चक्कर आल्या आल्या मी त्यांच्या तोंडावर पाणी मारलं असतं किंवा त्यांना लिंबू पाणी पाजलं असतं. थोडक्यात काय, मी त्यांना पटकन शुद्धीवर आणलं असतं. मी तिकडे असतो तर. किती करतोस रे, खूप केलंस तू, पण यावेळेस शिवने वेळेवर आणलं इथे. हो. गुड, बरं केलंस. थँक्स यार. अरे खरंच थँक्स. अरे ऐसी कोई बात नहीं. पण आजी यानं बाबांना ते हातगाडीवर टाकून आणलं ना, बाबांना ऊन लागलं असेल, त्यांना अजून जास्त त्रास झाला असेल ना त्याच्यामुळे. नाही ठीक आहे, बट थँक्स यार, रियली वेरी थैंक्स. सच में तूने मेरे बाबा की जान बचाई यार, मेरे बाबा की जान बचाई है तूने. सच में तेरे एहसान मैं जिंदगी भर नहीं भूलूंगा. अगर मेरा हाथ दर्द नहीं कर रहा होता ना तो मैं तेरे को हाथ जोड़ के थैंक्स बोलता. थैंक्स. बाबा है मेरे वो. क्या बात कर रहे हो यार तुम, हमने कोई एहसान नहीं किया. अंकल जी हमारे भी तो अपने ही हैं. विकी बात ना बाबा, आता ये इकडे. दमलायस तू, बस जरा पाणी पी थोडा, बरा वाटत. नाही आजी तू माझी काळजी सोड, मी इथेच बसणार आहे बाबांच्या उशाशी. अरे मला त्यांची सेवा करू द्या प्लीज. बघ, ऐक माझं, आता ते बरे आहेत. तू स्वतःची काळजी घे आता. हा, आणि तू निघ आता, आम्ही सगळे आहोत ना हो इथे. आता तरी आहोत ना. ठीक आहे, आता तुम्ही सगळे एवढं इन्सिस्ट करताय तर मी येतो. हो पण मी जाता जाता बिल भरून जातो. बिल? नाही, पण अजून बिल दिलेलं नाहीये त्यांनी. ठीक आहे, हरकत नाही, पण बिल मी भरणार. ते बघू आपण नंतर. नाही तुम्ही नाही म्हणू शकत नाही, बिल मी भरणार. हो तेवढं तरी करू देत ना मला बाबांसाठी. अरे आई प्लीज. अरे पण नाही आजी, तू काही बोलू नकोस. आता मी आलोय ना, आता सगळं काही मी बघणार. अरे बघ, अरे हात दुखता तुझं. हा, तू घरी जा बघू आणि आराम कर जा. हा, हळू हळू. ठीक आहे. बाबा ओळखलत का मला? मी विवेक, तुमचा विकी. काही काळजी करू नका, बरं वाटेल तुम्हाला. हा, येतो. हळू हळू. बरं, तू जातोस तर नचिकेत आणि निशा घरी आले असतील ना, त्यांना सांग हे सगळं असं झालंय तर. फोन लागत नाहीये त्यांचा. कशाला? हो, कशाला म्हणजे काय? अहो असं काय,
पोरगा ना तो तुमचा, मग त्याला कळवूक नको. बाबा अहो दादाचा फोन लागत नाहीये म्हणून ते निरोप. फोन लागत नाही का उचलत नाहीये? अहो असं का करेल नचिकेत? का करेल काय करेल त्याचा काही नेम आहे? का असं बोलताय तुम्ही? ए गौरी, फोन लागत नाहीये का उचलत नाहीये? अगो तो एखाद वेळेस कामात असेल. ते तुम्ही काय करता ते तो मेसेज करते का? मला काही त्रास होत नाहीये. अहो कोणाला काही कळवायची गरज नाहीये. माझी गौरी आहे माझ्या बरोबर, तेवढं पुरं आहे मला. आणि मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही. असं कसा? अहो तो पोरगा आहे ना तुमचा. शांत राहा, शांत राहा. नाही म्हणतात ना, नको ना, राहू दे. अहो तुम्ही नका चिडू. नाही कळवायचं ना, नाही कळवायचं, बस नाही करत आहे फोन. ठीक आहे झाला. हे एक बोलतात त्यांना तू दुजोरा दे. जावई बापू, अहो गौरी लेख हा तुमची. हा आज ना उद्या तिचं लगीन होणार, नवऱ्याच्या घरी जाणार, मग कुठे नेणार ती? तो नचिकेतच नाही का तुम्हाला? उद्या तिचं लग्न झाल्यावर काय कराल? गौरीचं लग्न निघाले मी दूर काहे दिया परदेस काहे दिया परदेस. घरात कोणी नाही की काय? एवढं कुठे आलंय आपलं भाग्य? मी वाजवू बेल? किल्ली आहे माझ्याकडे. मग उघड ना जरा. थकलो. आई, आजी, अय्या नची, खरंच कोणी नाहीये घरात. गेले कुठे सगळे? कुठे का गेले असते ना, आता आपल्याला काय करायचंय? अशी 2 वर्षात पहिल्यांदा अशी प्रायव्हसी मिळालीये. ते बघ ना तू. हो पण अगं जनरली कोणी ना कोणीतरी घरी असतं ना. नाही आणि गेले तरी सांगून जातात. आजी तरी असते किमान घरी. नची किती छान वाटतंय रे. घरात आल्यावर आजीच्या भांड्यांचा आवाज नाही, आईचं खोकणं, बाबांची बडबड नाही. हा हा हा, इतकं शांत घर असू शकतं ना, हे मी विसरूनच गेले होते. आय एम सो रिलॅक्स नची. हे नची, ऑस्ट्रेलियाला सुद्धा आपल्या घरात अशीच शांतता असेल ना? फक्त आपण दोघेच असू, राजा राणी सारखे. तू असं उभा काय? बस ना, मी ना तुला सगळे ड्रेसेस घालून दाखवते. हा काय आहे आता? तू ऑफिसचे मेल्स नंतर चेक कर. तू आधी माझ्याशी बोल. अगं हो पण मी मेल्स नाही चेक करत आहे. गौरीचा फोन आला होता ना, तिने काही मेसेज टाकलाय का फक्त बस. काही अर्जंट असतं तर तिने परत फोन केला असता ना. हो मग तू बस, मी तुला ना सगळे ड्रेसेस घालून दाखवते. हा काय पण निदान अरे किसे फोन कर रही हैं आप? दादाला. अरे मगाशी पण त्याचा फोन नो रिप्लाय येत होता. रिंग वाजते. नची, कशी दिसते मी सांग? मस्त. ए मस्त काय रे, जरा छान अप्रिशिएट तरी कर ना मला. हा अगं खरंच खूपच छान दिसतो. आणि स्पेशली हा रंग तुझ्यावर एकदम सूट करतोय. हो ना. बरं मोबाईल दे ना. एकदा फक्त फोन करून बघतो. अगं आजी पण नाहीये ना घरात म्हणून. घरातच आहेत सगळे, कोणी कुठे गेलेलं नाहीये, आपल्या दोघांच्या मध्येच आहेत. बाबांच्या कृपेने जरा कुठे घरात शांतता मिळाली होती, पण नाही, तुला चैन पडणारच नाही. बस शांत, मी दुसरा ड्रेस घालून आले. अगं हो पण नाची, हा लास्ट आणि बेस्ट ड्रेस. छान आहे. मोबाईल दे ना.
प्लीज एकदा फोन करून बघतो प्लीज. कमॉन नची, काय चाललंय? आहे ती मुमेंट एन्जॉय कर ना. काय सारखं गौरी गौरी गौरी? घरच्यांनी तर तिला अति लाडावून ठेवलेलंच आहे आणि तूही पॅम्पर कर. पण निशा, याच्यात पॅम्पर करायचा प्रश्न आलाच कुठे? अरे मग काय आहे हे? मला फक्त एक कॉल बॅक करायचा आहे बस. घ्या, आली तुझी लाडकी बहीण, कबाब में हड्डी. अरे दादा वहिनी, तुम्ही घरीच आहात? हो. विकी, तुझ्या हाताला काय झालं? ऍक्च्युली काय झालं ना वहिनी, ट्रकनी उडवलं मला. अरे बापरे, कसं काय काय झालं? म्हणजे अक्षरशः मरता मरता वाचलो आहो मी. अरे काळजी घ्यायची ना, असं काय करतोस तू? हो वहिनी, अहो ऍक्च्युली काय झालं ना, मी हा ते सगळं राहू दे ना वहिनी. मी खरं तर तुम्हाला निरोप द्यायला आलो होतो. डब्याचं सांगायला आला असशील ना, तर आजी घरात नाहीये. बास का वहिनी, अहो मी अशा वेळी डब्याचं बोलेन का? अशा वेळी म्हणजे? बाबांना सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. काय? हो, सगळे तिकडेच आहेत. दादा बहिणी दोघेही फोन का नाही उचलत आहे?